गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखाज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत मस्त अशी एक साऊथ इंडियन डिश. चला तर मग सुरू करूयात रेसिपीला. तर इथे मी सगळ्यात अगोदर एका ग्लासने 1 ग्लास उडद डाळ घेतलेली आहे. आता आपण ती 3-4 वेळेस स्वच्छ धुवून घेऊयात पाण्याने. तर इथे मी ही डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे 3-4 वेळेस. तर आता आपण ही 4 तास किंवा 5 तासासाठी अशी भिजत ठेवलेली आहे. 5 तासानंतर आपण बघूयात आपली डाळ अशी ही छान भिजली गेलेली आहे. तुम्ही बघू शकता. तर आता आपल्याला हे सगळं पाणी काढून घ्यायचं आहे डाळीमधलं आणि मिक्सरलाही छान बारीक वाटून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे मी सगळं पाणी काढून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूयात आणि छान अशी हे बारीक वाटून घेऊयात. तर पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही, पण ही डाळ अशी वाटली जात नाही, त्यामुळे थोडंसंच पाणी आपल्याला टाकायचं आहे, जेणेकरून डाळ फक्त वाटली जाईल यासाठी. तुम्ही बघू शकता मी अगदी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आता आपण हे परत छान बारीक वाटून घेऊयात. तर अशा प्रकारे छान डाळ अशी ही वाटली गेलेली आहे, तुम्ही बघू शकता. अगदी बारीक पण नाही, पण अशी रवाळ अशी डाळ ही आपल्याला वाटून घ्यायची आहे. तर आता मी एका टोपमध्ये काढून घेते. आता ह्या डाळीमध्ये आपण थोडंसं मीठ टाकूयात चवीनुसार आणि हे आपल्याला हाताने असं फेटत राहायचं आहे. ही प्रोसेस आपल्याला अगदी 5-6 मिनिटं करायची आहे. आता तुम्ही बघू शकता डाळीचा कलर कसा असा एकदम थोडासा असा पिवळसर आहे. जेव्हा आपण ही हाताने डाळ फेटतो तेव्हा एकदम ती हलकी होते आणि कलर थोडासा असा पांढरा दाखवतो. तुम्ही बघू शकता. कंटिन्यू आपल्याला हे 5-6 मिनिटं करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हे मी 5-6 मिनिटं करून घेत आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये मी थोडाच वेळ दाखवेल, कारण व्हिडिओ खूप लॉंग होईल त्यासाठी. तर तुम्ही बघू शकता इथे 5-6 मिनिटानंतर डाळीचं पीठ किती हलकं झालेलं आहे. तर असं पाण्यावरती आपण हे जेव्हा पीठ टाकतो ते वरती तरंगतं, तेव्हा समजायचं की वड्यासाठी हे परफेक्ट आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता इथे आपण हिरवी मिरची, खोबऱ्याचे असे काप केलेले छोटे छोटे, कांदा, अद्रक आणि कोथिंबीर हे सगळं यामध्ये टाकून घेऊयात. तर आपण हे जे हाताने पीठ फेटतो ती एक महत्त्वाची टीप आहे आपण जेव्हा वडा बनवतो त्यामध्ये. तर हाताची आपली ऊब त्या पिठाला मिळते आणि जो आपण सतत फिरवतो ना तेव्हा ते पीठ एकदम हलकं होतं, त्यामुळे वडे कसे असे एकदम क्रिस्पी आणि छान असे होतात. तर आता हे परत आपण हे सगळं मिक्स करून घेऊयात. आणि आपण कसं हाताने जेव्हा हे बनवतो तेव्हा एकदम चिकट असते, तेव्हा ते हाताला असे वडे चिकटतात, त्यामुळे त्यासाठी मी एक चमच्याचा उपयोग करणार आहे. साऊथ इंडियन लोकांना कसं नेहमी सवय असते, त्यामुळे त्यांना ते पटकन करता येतं, पण सहसा आपण जास्त बनवत नाही ना, त्यामुळे आपल्याला ते हाताने थोडं व्यवस्थित पटकन करता येत नाही. तर त्यासाठी आपण हे असं एक ऑप्शन आहे आपल्याकडे, चमचा घेतलेला आहे आणि पाठीमागच्या साईडनं असं थोडंसं तेल लावायचं किंवा पाणी लावायचं आणि असं वरती ठेवून असं होल करायचं आणि हे अलगद असं तापलेल्या तेलामध्ये सोडून द्यायचं आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे मी सगळे वडी बनवून घेणार आहे. तर एकदम छान अशी वडी होतात. तुम्ही नक्की ट्राय करा अशा प्रकारे. तर इतके छान असे वडे बनले होते, तुम्ही बघू शकता. तर सगळे वडे मी अशा प्रकारे चमच्याच्या साहाय्यानेच बनवून घेतले होते. तर आता आपण हे छान आलटून-पलटून तळून घेऊयात. लगेच आपण ते वडा असं पलटायला जायचं नाही, नाहीतर लगेच मग त्याचा आकार व्यवस्थित येत नाही. थोड्या वेळाने आपण ते पलटायचं आणि 2-3 वेळेस आलटून-पलटून हे छान असे तळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता. तर मस्त आपले असे हे वडे बनलेले आहेत. तर तुम्हाला आणखी मी थोडंसं करून दाखवते. तर अशा प्रकारे मी सगळी वडी बनवून घेतली होती. टेस्टी आणि दिसायला पण तेवढाच छान असा आपला हा उडद डाळचा मेदू वडा तयार झाला होता. यासाठी आपण चटणी बनवूयात. तर इथे मी ओला नारळ, शेंगदाणे, हिरवी मिरची, कोथिंबीर, थोडासा पुदिना होता तो टाकलेला आहे.
आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तर हे सगळं आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊया. पहिले थोडंसं मी फिरवून घेते आणि नंतर पाणी टाकते, जेणेकरून छान वाटलं जाईल. पहिलंच पाणी टाकलं की तेवढं जास्त व्यवस्थित वाटलं जात नाही, त्यामुळे मी नंतर पाणी टाकते. तर आपली अशी ही मस्त चटणी तयार झालेली आहे. आता आपण ही चटणी एका टोपमध्ये काढून घेऊयात आणि याला तडका बनवून घेऊयात. तर आता आपण इथे एका तडका पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे. जिरा आणि मोहरी टाकून घेऊयात. यामध्ये जिरा मोहरी छान ओढली की आपण हा तडका जो आहे चटणीमध्ये टाकून देऊयात. तर आपली अशी ही मस्त चटणी तयार झाली आहे. तर आपली अशी छान साऊथ इंडियन डिश तयार झालेली आहे, मेदूवडा आणि नारळाची चटणी. चला तर मग तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण करून घ्या आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.